तोंडात टाकताच विरघळणारे अतिशय खुसखुशीत चमचमीत असे रव्याचे पापड आज आपण बघणार आहोत. अगदी वेगळी पापडांची रेसिपी आहे. पटकन बनवून तयार होतात. जराही सोडा न वापरता अतिशय खुसखुशीत पापड होतात. इथे बघू शकता कसे पटकन तुटतायत हे पापड आणि तयार पापडाच्या अगदी दुप्पट फुलतात हे पापड. चवीलाही अतिशय स्वादिष्ट लागतात. सगळे पापड एकसारखे होण्यासाठी एक खास ट्रिक सांगितलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे बघू शकता कसे चिटुकले मिटुकले आपले पापड तयार आहेत आणि कसे सगळे पापड एकसारखे झालेले आहेत. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये. चला आता मग जराही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी रव्याचे पापड बनवण्यासाठी 1 वाटी जाडसर रवा घेतलेला आहे. तुम्ही याच्याऐवजी बारीकही रवा वापरू शकता. रवा स्वच्छ निवडून आणि चाळून घ्यायचा आहे. त्यानंतर एका पातेल्यामध्ये आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतलेला आहे सेम त्याच वाटीने आपण 8 वाटी पाणी पातेल्यामध्ये घालून घेणार आहोत. पाण्याला उकळी येऊ लागली की त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला जो रवा घेतलेला आहे आपण 1 वाटी तो रवा याच्यामध्ये घालायचा आहे. एका हाताने रवा सोडायचा आहे आणि एकाच हाताने उलथण्याने हलवून घ्यायचं आहे मिश्रण सगळं. पापडांची प्रोसेस करताना आपण सगळी प्रोसेस मीडियम गॅसवरतीच करणार आहोत, म्हणजे आपला हा रवा आहे तो चांगला शिजला जाईल. इथे मी मोठा रवा वापरलेला आहे, त्याच्यामुळे शिजायला थोडासा एक 5 मिनिटं वेळ लागू शकतो. तुम्ही बारीक रवा वापरत असाल थोडा कमीही वेळ लागू शकतो. इथे बघू शकता 5 मिनिटं आपल्याला उकळी आल्यानंतर मला मिश्रण थोडंसं दाटसर वाटते, म्हणून मी पुन्हा याच्यामध्ये 1 वाटी पाणी घातलेलं आहे. 3 ते 4 मिनिटं आपल्याला मीडियम गॅसवरती मिश्रण हलवत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. एकसारखं असं उलटण्याने आपल्याला मिश्रण हलवायचं आहे. जराही खाली करपू द्यायचं नाही आहे. थोडं जरी हा रवा खाली लागला तर आपल्या पापडांची टेस्ट बिघडू शकते. इथे बघू शकता एकसारखं आपल्याला असं हलवत राहायचं आहे. एकसारखं हलवायला नाही जमलं, जरासा इकडे-तिकडे कुठे गेला तर मग काय करायचं, गॅस एकदम बारीक करायचा आणि त्या मिश्रणामध्ये उलटणं ठेवून द्यायचं आहे. इथे बघू शकता आपण एकसारखं हलवून घेतलेलं आहे. 5 मिनिटं बारीक गॅसवरती सुद्धा ठेवलेलं आहे. असे बुडबुडे येईपर्यंत मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. हे पापड अगदी कमी कष्टामध्ये बनवून तयार होतात आणि चवीलाही अतिशय रुचकर लागतात. अगदी लहान मुलं, आजी-आजोबाही चवीने खातील एवढे खुसखुशीत हे पापड होतात. इथे बघू शकता बारीक गॅसवरती आपण 1 ते 2 मिनिटं हे मिश्रण शिजवून घेतलेलं आहे. नंतर हे सगळं मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. आत्ताही मला थोडीशी पाण्याची कन्सिस्टन्सी कमी वाटते, म्हणून मी पुन्हा याच्यामध्ये 1 वाटी पाणी ॲड केलेलं आहे. आपण ज्या वाटीने रवा पहिल्यांदा मोजून घेतलेला होता त्याच वाटीने शेवटपर्यंत आपल्याला पाणी ॲड करत राहायचं आहे. फक्त एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्यावेळी याच्यामध्ये पाणी घालणार आहोत त्याच्यावेळी गरम पाणी घालायचं आहे. याने काय होतं, आपल्या पापडाचं जे मिश्रणाचं कन्सिस्टन्सी असते गरम ती मेंटेन राहते. इथे बघू शकता सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर पुन्हा गॅस बारीक करून याच्यामध्ये उलटणं ठेवून 3 ते 4 मिनिटं शिजू दिलं आहे. याला व्यवस्थित अधूनमधून आपल्याला हलवत राहायचं आहे. मिश्रण या कन्सिस्टन्सीला आलं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. इथे बघू शकता या कन्सिस्टन्सीचं हवं आहे आपल्याला मिश्रण. त्यानंतर हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर बघू शकता की ते असं घट्टसर झालेलं आहे. इथे मी जाडसर रवा वापरल्यामुळे हे सगळं मिश्रण मला लो टू मीडियम गॅसवरती शिजवण्यासाठी एक 10 ते 15 मिनिटं वेळ लागला. जर का बारीक रवा वापरत असेल तुम्हाला हे मिश्रण शिजवण्यासाठी थोडा कमीही वेळ लागू शकतो. अर्धा तास मिश्रण पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये 1 चमचा जिरं आणि 1 चमचा लाल मिरच्या मिक्सरला बारीक करून घेतलेल्या होत्या त्या याच्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत. सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण अगदी कोमट हवं. इथे बघू शकता एक मिश्रण 5 मिनिटं ठेवल्यानंतर जिऱ्याचा कसा कलर उतरलेला आहे आपल्या सगळ्या मिश्रणामध्ये. सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ज्यावेळी तुम्ही पापड घालणार आहात त्यावेळी या कन्सिस्टन्सीचं बॅटर आपलं असायला हवं. हे सगळे पापड एकसारखे होण्यासाठी मी बांगड्या वापरलेल्या आहेत. तुम्ही कोणत्याही आकाराच्या लहान मोठ्या बांगड्या घेऊ शकता. या पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायच्या आहेत. मी इथे 5 बांगड्या वापरलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 1 चमचाभर आपलं मिश्रण पसरवून घ्यायचं आहे. एकाच वेळी आपण 5ही बांगड्यांमध्ये मिश्रण पसरवून घेणार आहोत. जोपर्यंत आपल्या 5 बांगड्यांमध्ये मिश्रण पसरून होतंय तोपर्यंत पहिल्या बांगडीमधलं आपलं मिश्रण थोडंफार सेट होतं. त्यानंतर हे सगळं बांगड्या आपल्याला अलगद अशा उचलून काढून घ्यायच्या आहेत. ते बघू शकता या पद्धतीने किती अलगद उचललेले आहेत. या बांगड्यांच्या ट्रिकमुळे काय होतं, आपले सगळे पापड एकसारखे असे होतात. दिसायलाही खूप सुंदर दिसतात. याच पद्धतीने आपण सगळे पापड तयार करून घेणार आहोत. ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. कशी झाली तेही कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवरती जर का पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपींची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनही प्रेस करा.
इथे बघू शकता याच पद्धतीने आपण अलगद अशी बांगडी काढून घेणार आहोत. बघू शकता कसे मस्त दिसत आहेत गोल गरगरीत पापड. हे पापड आपण फॅनच्या हवेखाली घालून घेणार आहोत. म्हणून काय होतं, एक थोडे पापड झाले की आपले जे मिश्रण आहे त्याची कन्सिस्टन्सी घट्ट होते. अशा वेळी काय करायचं, थोडंसं कोमट पाणी याच्यामध्ये मिक्स करायचं, एक 2-3 चमचे, आणि व्यवस्थित मिश्रण आपलं हलवून घ्यायचं आणि पुन्हा आपण सगळे पापड घालून घेणार आहोत. हे रात्रभर पापड फॅनखाली सुकवून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत. 12 ते 13 तास फॅनखाली सुकवल्यानंतर 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवलेले होते. बघू शकता कसे मस्त दिसतात आपले पापड, एकसारखे चिटुकले-मिटुकले. बघू शकता जिरे आणि चिली फ्लेक्समुळे किती मस्त झालेले आहेत पापड हे. तळल्यानंतरही याचा फ्लेवर खूप छान लागतो. काय मग मंडळी, या उन्हाळ्यात बनवताय ना या पद्धतीने रवा पापड? नुसते वाळवलेलेच नाही तर तळूनही दाखवते हे पापड किती पटकन फुलतात ते. काय मग तुम्ही आपल्या बाकीच्या वाळवणांची रेसिपी बघितली की नाही अजून? नसेल बघितली त्याची लिंक मी खाली देते. एकदा नक्की जाऊन सगळ्या रेसिपी आपल्या चेक करा. हे पापड तुम्ही एकदा बनवून ठेवले की अगदी वर्षभर आरामात टिकतात. तुम्हाला जेव्हा वाटेल काहीतरी चटपटीत तळलेलं खाऊ वाटेल, तेव्हा हे पापड तुम्ही डब्यातून काढून पटकन 5 मिनिटात तळून खाऊ शकता. चिली फ्लेक्स घातल्यामुळे याचा फ्लेवरही छान येतो. अगदी चणचणीत असे होतात. ते बघू शकता कसे पटकन फुलतायत आणि तयार पापडाच्या अगदी दुप्पट फुलतायत हे पापड. त्यामुळे खुसखुशीत तर होणारच ना मंडळी. वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.